So today we are going to study, or today we are going to learn the new part of this chapter, arithmetic progression. आज आपण अंकगणिती श्रेणीमधील नवीन भाग बघणार आहोत. द न्यू पार्ट इज सम ऑफ n टर्म्स इन एन एपी, म्हणजे अंकगणिती श्रेणीतील n पदांची बेरीज. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेतलंय, 3, 6, 9, 12 डॉट 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 इज एन एपी, म्हणजे 3, 6, 9, 12 ही एक अंकगणिती श्रेणी आहे. 3, 6, 9, 12 पुढे अनंतापर्यंत ही एक अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे बघायचंय की समजा आपल्याला याच्या टर्म्सची बेरीज करायची झाली. समजा मला पहिल्या दोन टर्म्सची बेरीज करायची. पहिल्या दोन टर्म म्हणजे काय, T1 इज 3, T2 इज 6, राईट. पहिलं पद 3 आहे, दुसरं पद 6 आहे, थर्ड टर्म इज 9, तिसरं पद 9 आहे, फोर्थ टर्म इज 12, चौथं पद 12 आहे. समजा मला पहिल्या दोन पदांची बेरीज करायची, तर आपण काय करणार, T1 प्लस T2 that equals to 3 plus 6 that equals to 9. बरोबर. आता समजा मला पहिल्या तीन पदांची बेरीज करायची, म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3, म्हणजे 3 प्लस 6 प्लस T3 काय आहे 9, म्हणजे काय येईल 18. आता समजा मला पहिल्या चार पदांची बेरीज करायची. आय वॉन्ट टू ऍड फर्स्ट 4 टर्म्स. सो T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4 that gives you 3 plus 6 plus 9 plus 12, कारण फोर्थ टर्म चौथं पद काय आहे 12. सो 3 आणि 6 9, 9 9 18, 18 आणि 12 30. ओके. सो असं आपण करू शकतो, किंवा अशा पद्धतीने आपण टर्म्सची ऍडिशन करू शकतो. पण जर तुम्हाला सांगितलं की ही जी एपी आहे किंवा ही जी अंकगणिती श्रेणी आहे, यातल्या पहिल्या 40 पदांची बेरीज करा किंवा पहिल्या 25 पदांची बेरीज करा. ऍड फर्स्ट 25 टर्म्स ऑफ दिस एपी. तर मग आपण अशी 25 वेळा बेरीज लिहिणार का, तर हे थोडंसं टीडीएस आहे किंवा थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, वेळ खाऊ आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला जसं आपण मागच्या वेळेला टर्म शोधण्यासाठीचा फॉर्म्युला बघितला होता की TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी, म्हणजे मागच्या वेळेला आपण पद कसं करायचं एखाद्या एपी मधलं एखादं पद, त्यासाठीचा आपण फॉर्म्युला बघितला होता. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू डी. तसाच तुम्हाला सम करण्याचा पण एक फॉर्म्युला आहे की जर तुम्हाला एखाद्या एपी मधल्या 15 टर्म्सची, 20 टर्मची, 100 टर्मची, 1000 टर्म्सची ऍडिशन करायची असेल, बेरीज करायची असेल इतक्या पदांची, तर त्याचा पण एक वेगळा फॉर्म्युला आहे. मग तो फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला आपण सुरुवात करतो त्याची SN किंवा त्या फॉर्म्युलाला किंवा त्या बेरजेला आपण म्हणतो SN. SN म्हणजे काय, S इज फॉर सम, S म्हणजे बेरीज, आणि N म्हणजे किती टर्म्स आहेत त्या. 40 टर्म्स आहेत, 25 टर्म्स आहेत, 30 टर्म्स आहेत, 37 टर्म्स आहेत, 99 टर्म्स आहेत. तर N रेफर्स टू किती टर्म्सची बेरीज तुम्हाला करायची. ठीक आहे. सो SN मीन्स सम ऑफ नंबर्स और सम ऑफ टर्म्स असं आपण म्हणू शकतो, म्हणजे पदांची बेरीज. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला काय आहे, तर याचा फॉर्म्युला असा आहे, SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. आता हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, जेव्हा तुम्हाला दिलेल्या एपी मध्ये डिफरन्स माहिती असतो. डिफरन्स माहिती असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. समजा डिफरन्स नाही माहिती, पण तुम्हाला त्या एपी मधली फर्स्ट आणि लास्ट टर्म माहिती, किंवा ही ह्या एपीची फर्स्ट टर्म आहे आणि ही ह्या एपीची लास्ट टर्म आहे, म्हणजे ही ह्या अंकगणिती श्रेणीचं हे पहिलं पद आहे आणि हे शेवटचं पद आहे. मग पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर SN इज इक्वल टू N अपॉन 2 इंटू ब्रॅकेट A प्लस TN. A म्हणजे फर्स्ट टर्म, TN म्हणजे लास्ट टर्म, आणि N म्हणजे किती टर्म्सची, किती पदांची बेरीज करायची. म्हणजे तुम्हाला एखाद्या अंकगणित श्रेणीमध्ये जर फरक माहिती असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता, आणि जर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. ठीक आहे. सो इट डिपेंड की तुम्हाला त्या उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे. तुम्हाला जी काही उदाहरणामध्ये माहिती दिली असेल त्यावरून तुम्ही ठरवायचं. मग तुम्ही इथे जर बघितलं तर इथे आपण काय केलंय, पहिल्या दोन टर्म्सची बेरीज केली आहे, T1 प्लस T2, म्हणजे आपण काय लिहिणार, S2 इज इक्वल टू. इथे किती टर्म्सची बेरीज केली आहे, 1 2 3, मग आपण काय लिहिणार, S3 इज इक्वल टू. मग आपण काय केली, 4 पदांची बेरीज केली, मग आपण काय लिहिणार, S4 इज इक्वल टू.
म्हणजे अशा पद्धतीने आपण हे तर आपण सिंपल वेनी केलं, सिंपल ऍडिशन केली कारण कमी टर्म्स होते. आपण जर जास्त टर्म्स असतील तर आपण हा फॉर्म्युला वापरून पटकन ऍडिशन करू शकतो. आणि ही जी मेथड आहे याचा शोध एक मॅथमॅटिशियन आहेत कार्ल गॉस नावाचे एक गणितज्ञ आहेत, त्यांनी या मेथडचा शोध लावला. त्यांची एक छानशी स्टोरी तुमच्या पुस्तकात त्यांनी दिलेली आहे, ती जरूर वाचा. ओके, सो आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 जो आहे त्यातलं एक्झाम्पल पाहूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड दिलेला आहे, ते आपण फळ्यावर पाहूया. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ अन एपीआर 6 and 3. म्हणजे एक अंकगणिती श्रेणी आहे, एक एपी आहे, त्याची फर्स्ट टर्म 6 आहे. फर्स्ट टर्म म्हणजे a इज इक्वल टू 6 आणि कॉमन डिफरन्स जो आहे म्हणजे सामान्य फरक दॅट इज 3, तो 3 आहे. ठीक आहे, फाइंड S27. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे S27. म्हणजे ही जी एपी आहे ह्या एपी मधल्या पहिल्या 27 पदांची, पहिल्या 27 टर्म्सची तुम्हाला ऍडिशन करायची, बेरीज करायची. ठीक आहे, मग त्यांनी तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी बेस्ड दिलेलं असल्यामुळे मी ते जे दिलं आहे ते लिहिते. SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट बॉक्स दिलेला आहे प्लस N-1 इंटू D. ठीक आहे, तर सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. आता पण मगाशी फॉर्म्युला बघितला होता की SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट इथं काय असतं 2a प्लस N-1 इंटू D. बरं, पुढची स्टेप आहे S काय आपला 27. सो इथे आपण काय येणार S27. आता इथे काय येणार आहे N ची व्हॅल्यू, इथे जी N ची व्हॅल्यू तीच येते, म्हणजे इथे 27 तर इथे पण 27च येतील. 27/2 इंटू ब्रॅकेट 2. त्यांनी इथे डायरेक्टली 12 दिलेत. कसे आले ते, A ची व्हॅल्यू 6 आहे, 6 ने 2ला गुणलं, 6 ने 12 प्लस इथे N ची व्हॅल्यू किती आलेली आपली 27-1 इंटू इथे बॉक्स आहे. मग या बॉक्समध्ये D ची किंमत येईल. D ची किंमत काय आहे 3, तर ती आपण लिहिली. ठीक आहे, आता पुढची जी स्टेप आहे ती आहे 27/2 इंटू बॉक्स. थोडक्यात तुम्हाला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून जे काय उत्तर येईल ते तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचं. मग आपण हा ब्रॅकेट इथे सॉल्व्ह करूया. बघा आता 12 प्लस 27 मधून 1 गेले 26 गुणिले 3 बरोबर आहे. आता आपल्याला हा गुणाकार आधी करावा लागेल. 12 अधिक इथे किती येतील 78 बरोबर आहे. 26 78 6 18 हातचा गेला 1 3 6 आणि 1 7 आणि ह्या दोघांची ऍडिशन करा. 8 + 2 10 हातचा घेतला 1 7 आणि 1 8 आणि 1 9 90 आले. म्हणजे साहजिक ह्या बॉक्समध्ये किती येणार आहेत आपले 90 येणार आहेत बरोबर आहे. म्हणजे ही जी स्टेप आहे ती त्यांनी दिलेली नाहीये, ह्या मधल्या स्टेप्स आपण करायच्या. ओके, आणि मग आपण काय, त्यांनी पुढची स्टेप दिलेली आहे 27 × 45 कारण भाग लावला. 2 1 2 चौक 8 2 5 10 भाग लावला आणि आता आपल्याला हा गुणाकार करायचा आहे 45 गुणिले 27. सो 7 5 35 हातचे गेले 3 7 चौक 28 29 30 31 0 लिहिला. 2 5 10 हातचा गेला 1 4 2 8 आणि 1 9 5 1 9 3 12 म्हणजे किती आलं उत्तर 1215. म्हणजे S27 किती आला आपला 1215. सो अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट एक्झाम्पल केलं. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजे आपल्याला पहिल्या 123 इव्हन नॅचरल नंबर्सची बेरीज काढायची. म्हणजे आपल्याला पहिल्या 123 123 समसंख्यांची बेरीज हवी. आता पहिली समसंख्या कोणती 2 मग 4 मग 6 मग 8 मग 10 मग 12 मग 14 मग 16 अशा 123. मला माहित नाही 123वी कोणती येते, पण मला एवढं माहिती की पहिले 123 आहेत. पण आता मग आपण लिहिणार काय, तर सगळ्यात पहिले एपी लिहायची की एपी काय आहे. तर पहिला नॅचरल नंबर कोणता आहे इव्हन 2.
मग आपण काय लिहिणार, AP is 2, 4, 6, 8 डॉट 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 डॉट. ठीक आहे, अशा 123 पर्यंत. पण मला माहित नाही की 23वी कोणती आहे म्हणून मी डॉट 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 करून टाकते. ठीक आहे, आता A इज इक्वल टू 2, फर्स्ट टर्म काय आहे 2 आहे. डिफरन्स किती आहे, 4तून 2 गेले 2, 6तून 4 गेले 2, 8तून 6 गेले 2, म्हणजे डिफरन्स 2 चा आहे. लास्ट टर्म काय ते मला माहित नाही, पण 123 टर्म्स आहेत, 123 पद आहेत हे मला माहिती आहे. सो N इज इक्वल टू 123. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, 123 पदांची बेरीज. वी आर सपोज टू फाइंड आउट सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. सो S123 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग हाच फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. पहिले आपण फॉर्म्युला लिहूया. Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. म्हणजेच n/2, सॉरी इथे S123 लिहा, इथे पण 123 लिहा. 123/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 2च, प्लस n ची व्हॅल्यू 123 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू 2. आपण फक्त किमती घातल्या, बाकी काही केलेलं नाहीये. n च्या जागी आपण 123 लिहिलेले आहेत, a च्या जागी आपण 2 लिहिलेले आहेत, ह्या n च्या जागी आपण 123 लिहिलेले आहेत आणि d च्या जागी आपण 2 घातलेले आहेत. म्हणजे आपण ज्या वरती किमती आपण बाहेर काढल्या शोधून त्या फक्त आपण फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलेल्या आहेत, भरलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण काय करणार, S123 इज इक्वल टू 123/2. इथे भाग लावायची भानगड नाही करायची. का नाही करायची, कारण 123 हा ऑड नंबर आहे आणि ऑड नंबरला 2 कधीही पूर्ण भाग जाते, त्यामुळे भाग लावायची घाई करायची नाही. आधी आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. 2 4 प्लस 122 इंटू 2. ठीक आहे, सो 123/2 इंटू ब्रॅकेट 4 प्लस 122 ला जर आपण 2 गुणलं तर 244 होतात. बरोबर आहे. 2 4 2 4 2 1 2. आता 123/2 इंटू या दोघांची बेरीज. 244 ला 4 ऍड केले 248. बरोबर आहे. आता ह्यानी याला तुम्ही भाग लावू शकता. 2 1 2 2 2 4 2 4 8. म्हणजे 123 इंटू 124 जर आपण केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग आपण ह्या साईडला करूयात गुणाकार. 123 इंटू 124. 4 3 12, हातचा गेला 1, 4 2 8 आणि 1 9, 4 1 4 0, 2 3 6, 2 2 4, 2 1 2 0 0, 3 1 3, 2 1 2 1 1 1. बेरीज करा. 2 9 6 15, हातचा गेला 1, 4 4 8 आणि 4 12, हातचा गेला 1, 2 2 4 आणि 1 5, 81 1. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 15252. ही आली आपली S123. म्हणजे जर आपण पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्या घेतल्या, इफ वी टेक फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स, then their sum is 15252 means 15,252. म्हणजे पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आली 15,252. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधली पहिली 2 एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची एक्झाम्पल्स पाहूया.